येऊ काय? डब्याची तयारी. भाजी रेडी आहे. मुगाची भाजी आहे आज डब्याला. चपात्या करायच्या आहेत. चला लाटूया. ठेव लाट. गुड मॉर्निंग. आई चपात्या रेडी. गरम गरम चपाती चालू आहे. आणि दूध तापत ठेवले चहासाठी. आणि प्रीत निघालेला आहे. हॅलो हॅलो हॅलो. बाय बाय. बाय बाय. सकाळ सकाळ 5:15 झालेत. बाहेर थंड आहे ना? बाहेर थंड आहे, आतमध्ये गरमा होतोय. गरमी चालू झाली. शूज मध्ये बघ माझा अवतार बघ सकाळ सकाळ कसा आहे. बाय बाय. कोंबडा ओरडतोय. लाईट लावते गेट तिथं. गुड मॉर्निंग मंडळी. तशी सकाळ ही 4 वाजताच झालेली आहे. डबा असतो एका माणसाचा, पण डबा बनवण्यासाठी 3 माणसं उठतात. तशी मी उशिराच उठते. आई बोलते तू थोडा आराम कर, थोडा वेळ झोप तू, आम्ही करतो. आणि मला पण तशी एकदम गाढ झोप लागत नाही. काही आवाज आला तर मी उठते, कारण की जेव्हा मी झोपते तेव्हाच बाळाला जास्त मुवमेंट करायची असतात, तेव्हा मला झोप अशी लागत नाही. म्हणून आई पप्पा 4 वाजता उठतात तसा डबा बनवायला. मी 4:30 पावणे 5 पर्यंत उठते. आणि आईपेक्षा माझे पप्पाच लवकर उठतात, कारण की त्यांना लवकर उठायची सवय आहे. ते कामाला जायचे तेव्हा 3-3:30ला उठायचे सगळं करायला. आई पण उठायची त्यावेळेला, पण आता त्यांची सवय त्यामुळे झोपून राहिले तरी पण त्यांना झोप नाही येणार. मग ते काही ना काही योगा वगैरे करत बसणार. म्हणून आता प्रीतचा कधी सकाळी लवकर जायचं असेल कामाला तर मग सगळे तयारी करतात. ते आईला फक्त भाकरी किंवा चपाती करायला बोलवतात, ते नाही त्यांना जमत. असं मग भाजी असेल तर पप्पा करतात, आणि भाकरी आणि चपाती असेल तर आम्ही दोघी करतो. मग पटकन होतं, जास्त वेळा किचनमध्ये राहावं लागत नाही. असं आमचं काम असं आम्ही वाटून घेतो. असं तर आता गेला प्रीत कामाला. आमची सकाळ सुरुवात झाली कामांना. आणि आई पप्पा पण आता गेलेत गावातल्या घरी. कलरचं काम घेतलंय घरामध्ये. आणि आता श्रीरामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, तर आमच्याकडे कीर्तन वगैरे असतं. आणि त्या दोघांना आवड आहे कीर्तनाची वगैरे. म्हणून मी त्यांना बोलले की मी ठीक आहे, सण वगैरे आहे तर तुम्ही थोड्या दिवस तिकडे राहा, मग माझ्याकडे या. पण त्यांचं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुझी पहिलीच वेळ आहे आणि एकटीच असतेस घरामध्ये, तर आमचं लक्ष सगळं तुझ्याकडेच असतं. म्हणून ते काय करतात, आता सकाळी गेले ते संध्याकाळी येणार, परत उद्या सकाळी जाणार, असं त्यांचं चालू असतं. धावपळ होते तशी, पण एवढं काय घर माझं लांब नाहीये. 15 मिनिटांमध्ये ते घरी पोहोचतात बाईकवर, त्यामुळे काय वाटत नाही. असं त्यांना सांगितलं तर तिकडेच राहा थोडे दिवस, पण नाही ऐकत. त्यांचं इकडंच लक्ष असतं माझ्याकडे, काय करतेस तू काय नाही असं. आता पाय पण माझे हळूहळू सुजायला लागलेत, म्हणजे थोडीशी लालसर अशी झालेली आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ उभी नाही. थोडा वेळ काम करायचं, थोडा आराम करायचा, परत काम करायचं, आराम करायचं. पण एकदम पण असं नाही राहायचं, सगळं काम करायचं. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सगळं काही करू शकता असं. पण शेवटी आई पप्पांना काळजी असतेच ना मुलीची. असं तर चला मी रेडी झाले. सकाळचा माझा मेकअप झाला. आणि मॉइश्चरायझर लावलं, पावडर, आणि हा लिप बाम लावला. त्याच्याने ओठ पण सॉफ्ट राहतात. प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. छान आहे. चला केस धुतलीत मस्त. आता देवपूजा करून घ्यायची आहे, नाश्ता करायचे आणि मेडिसिन घ्यायचे आहेत. कच्ची आहेत, त्यांना बांधून ठेवले असं खिडकीजवळ. ते पडलेत हे बघा असे. इथे रेती टाकली त्याच्यामुळे गार्डनची हालत काही अशी आहे. गवत जरासं मेल आहे तिथलं वगैरे, रेती पडले. तर परत सगळं करावं लागेल गार्डनचं काम, कारण की हाईट बघा केवढी झाली आहे. इथे माती टाकायची आहे आपल्याला झाडांसाठी, लाल माती. आणि झाडंसुद्धा लावायची आहेत, पण ती आता नाही, पाऊस पडताना टाकू माती. आणि मग त्याच्यावर झाडं लावायची. पावसाळ्यात झाडं चांगली जगतात. आणि या झाडाला लागली होती कीड. फूल पण नव्हतं, काहीच नव्हतं येत.
प्रीतनी काहीतरी औषध फवारणी केली आणि आता नवीन कोंब आलेत त्याला. हे बघा वरती आलेत. ही फुलं रामनवमीला वापरतात आमच्याकडे देवाला व्हायला. पण नेमकं आत्ताच त्याच्यावर काहीतरी कीड वगैरे लागली होती, म्हणजे नवीन कोंबच नव्हती येऊन देत. फायनली झालं, नवीन कोंब आलेत त्याला. चला मी आता काढते फुलं. तशी अर्धी फुलं काढली ताई बाप्पांनी. आंबे सुद्धा लागलेले आहेत, आतमध्ये आहेत. तोतापुरी आहे आंबा. पेरू पण लागलेले आहेत, पण ते लवकरच काढावे लागतात. अजून धुवायला पाहिजे त्याला, नाहीतर मग कीड लागते त्यांना पण. खूप आहेत तसे. छोटंसंच झाड आहे. सूर्य आलाय वरती, म्हणजे येतोय हळूहळू. चला मी फुलं काढते 1-2, मला जेवढी हवीत तेवढी. ही फुलं संध्याकाळपर्यंत राहतात, 8-9 वाजेपर्यंत अशी उमलतात. पांढरा जास्वंद आहे हा. एक पडला खाली, आणि त्या कळ्या पण आल्यात एकदम अशा वरती, तर माझा हात पोचत नाही असं. चला पाणी बघायला आले होते गार्डनमध्ये सोडायला, पण पाणी पण लवकरच गेलं. मग आता काय तसं शिपलं आहे सकाळी, पण मी एकदा शिपते. मला आता सवय झाली त्यांची, झाडांची. शिपले की जरा बरं वाटतं. या मंडळी नाश्ता करायला आज भोपळ्याची भाजी आहे आणि चपाती. चपात्या मी छोट्या छोट्याच करते. आई बोलते काय तू गुड्डी नुसत्या छोट्या छोट्या चपात्या करते, एक मोठी करायची की झालं. मला पण छोट्या चपात्या आवडतात खायला, जरा अशा बऱ्या वाटतात. तर नाश्ता करते. नाश्ता झाल्यानंतर मला गोळ्या घ्यायच्या आहेत. गोळ्या झाल्यानंतर 1 तास, म्हणजे गोळ्या घेतल्यानंतर 1 तासाने मला दुधामध्ये प्रोटीन पावडर टाकून प्यायची आहे. मला दूध तसं आवडत नाही प्यायला, पण आता काय, बाळासाठी शरीरासाठी प्यायला पाहिजे. 2 टाईम दूध प्यायला सांगितले प्रोटीन टाकून. पावडर दिले डॉक्टरनी ती. आता मला 6वा महिना संपेल. 4-5 दिवसामध्ये 7वा लागेल. दिवस किती फास्ट चाललेत. अजून खूप सारी तयारी करायची. अजून मी काही खरेदी पण नाही करायला घेतली, काहीच नाही गेले. पहिले घर सगळं सेट करायचं आहे. असं तरी बऱ्यापैकी झालं. तुम्हाला दाखवते आतमध्ये काय चेंजेस केलेत ते घरामध्ये. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मी विचार केला तर. आणि मला कमेंटमध्ये हे सुद्धा विचारतात की तुला स्ट्रेस नाही येत कामाचा, घरामध्ये काम चालू केलं आहेस तुम्ही, परत तुला बाळाची तयारीसुद्धा करायची आहे. तसं स्ट्रेस किंवा असं टेन्शन वगैरे असं घेण्यासारखं काहीच नाही. का पहिल्यापासून जेव्हापासून आम्ही घर बांधलं तेव्हा पण स्वतःच आम्ही करतो आहे सगळं. आई पप्पांच्या घरी जेव्हा पण तेव्हा कसलं टेन्शन नसतं, आई पप्पा सगळं बघतात. पण जेव्हा मी स्वतःचं घर बांधलं तेव्हा पण सगळ्या गोष्टी स्वतःहून आम्हालाच बघाव्या लागतात. त्यामुळे काय टेन्शन नाही, होईल काम आरामात, करू सावकाश असं आहे. आता झालं ऑलमोस्ट. फक्त थोडंफार पेंटिंग करायची आहे घरायला, बाकी काय नाही, बाकी सगळं झालं. आणि थोडंसं अजून कामं आहे. तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे काय चेंजेस करणारे आहेत मी घरामध्ये ते. तर स्टे ट्यून. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच मला 10,000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत, म्हणजे माझं कुटुंब मला वाढवायचं आहे. तर स्टे ट्यून. अजून खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत बाळाच्या रिलेटेड, अजून खूप काही. चला नाश्ता करून घेते. कपडे मशीनला लावायचे आहेत. पहिले नाश्ता करते आणि मग लावते. आणि मग भांडी आहेत ती घासायची. आणि आपले कामं काय आहेतच, ती काही संपणार नाहीत आपल्याला. चला नाश्ता करते. संध्याकाळ झालेली आहे आणि आई आलेली आहे. आईने एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, प्रयोग. यूट्यूबवर एक रील बघितली तिने, त्याच्याप्रमाणे काहीतरी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तिने. अजून तर काय सक्सेसफुल झाली नाही आहे. सुकवतोय आम्ही 2-3 दिवस. सक्सेसफुल झाली की मी तुम्हाला सांगेन कशी रेसिपी केलेली आहे ती. उन्हामध्ये सुकत लावलेले होते. म्हणजे ॲक्च्युली ते साबुदाण्याचं काहीतरी आहे. साबुदाणा बटाट वगैरे हे करून ते सुकत लावायचं. तुम्ही केली पण असेल, आम्ही नाही केली ती. म्हणजे आम्ही घरामध्ये पापड कुरड्या वगैरे करतो, पण साबुदाण्यांचं ते नव्हतं केलं. तर तिने एक रील बघितली होती, तर त्याच्याप्रमाणे तिने केले. मिरची कोथिंबीर ते मिक्सरला पेस्ट केली, साबुदाणे आणि बटाट ना, मिरची कोथिंबीर असं सगळं मिक्स करून ते जरा थोडं शिजवलं आणि मग ते टाकलं. पण त्याला सुकायला पाहिजे 2 दिवस. तर बघूया कशी होते. काही जण करतात उपवासाला खातात नाही, साबुदाणे आहेत. तर बघूया कसे होत आहेत ते. आली घरून सुद्धा जाऊन. झालं का कलरचं काम? मी मस्त झोपले होते, जेवले आणि थोडा आराम केला. आणि आता आले वरती थोडं चालते. एवढा गरमा होतोय ना. पण आपल्याकडे इकडे थोडं कमी होतोय, आईकडे जास्त होते. कारण आमच्याकडे झाडच झाड आहेत, आम्ही डोंगरावर राहतो म्हणून आईकडे जास्त गरम होते की नाही. आपल्याकडे पाणी पण कमी आहे आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे.
जमतेम किती 15 मिनटं सोडतात पाणी असं आहे. माझ्याकडे मी जिथे नवीन घर बांधले तिथे पाण्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही अशा ठिकाणीच घर बांधले तिथे पाण्याचा प्रॉब्लेम मला नको आहे, कारण की लहानपणापासून माझ्या माहेरी ऑलरेडी पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही बघितला आहे. पण आता घर अशा ठिकाणी की पाणी आमच्याकडे भरपूर आहे. असं थोडं चालते. प्रीत सकाळी गेले 5 वाजता, तो अजून आला नाही आहे. फोन पण नाही केले, जास्त काम आहे वाटतं. त्याची वाट बघतोय कधी येतोय तो. चेहरा बघ कसं झालं आहे. नाही माझी मेकअप करायची इच्छा, नाही माझी केस बांधायची इच्छा, काही नाही. तशीच आहे. आई बोलते कशी राहतेस, नंतर माझी इच्छाच नाही काय करायची. असो संध्याकाळ झाले, मस्त वाटते. प्रीतचा आला ना फोन.